अशा केसेस तुमच्याकडे आलेत का, की पॉर्न बघितल्यानंतर त्यामध्ये माझा जो काही इंटरेस्ट असेल मेल किंवा फिमेलमध्ये, ती जी पॉर्नमधली व्यक्ती मला दिसते, तशी व्यक्ती मला रिॲलिटीमध्ये भेटत नाही आणि त्यामुळे मला परफॉर्मन्स करावासा वाटत नाही किंवा माझा तो परफॉर्मन्स नीट होत नाही. तर अशा काही केसेस येत आहेत का? येतात नक्कीच. आत्ताच काही दिवसापूर्वीच अशी केस आली होती. त्यामध्ये आता आजकाल कसं झालंय, की पूर्वी आहे ना सर, मेल अशा प्रकारचे व्हिडिओज वगैरे बघायचे. आता मेल फिमेल प्रत्येकजण एज्युकेशन घेताना अशा प्रकारचे व्हिडिओ बघतो. परंतु मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, की एज्युकेशनच्या नावाखाली कोण काय देईल सांगू शकत नाही. आत्ता जे पॉईंटचा मी तुम्हाला पुन्हा वारंवार उल्लेख करेन, की त्याच्यामधलं जे दृश्य असतं किंवा त्याच्यामधले टायमिंग असतील किंवा साईज असेल, या सगळ्या गोष्टी आहेत ना चुकीच्या दाखवलेल्या असतात आणि चुकीच्या पद्धतीने होत असतात. पर्टिक्युलरली टायमिंगच्या बाबतीत मगाशी मी तुम्हाला नॉर्मल सेक्स टाईम सांगितला, तो 3 ते 7 मिनिटं. त्यामध्ये जवळजवळ 20 मिनिटं, त्याच्यापेक्षा अर्धा तास किंवा 1 तास अशा प्रकारचे ते व्हिडिओ दाखवले जातात. त्यामुळे स्त्रियांना किंवा पुरुषांना देखील असं वाटतं, की आपला सेक्स टाईम कमी झालेला आहे का? मग बऱ्याचदा असं होऊ शकतं, की त्या ओरिजिनल लाईफमध्ये साधारणतः 3 ते 7 मिनिटाच्या किंवा किंबहुना त्याच्या आधीही संपू शकते.